नाही नाही, मला नाही बोलायचं तुझ्याशी. जाय तू, डोक्यात नुसता भुंगा झालाय. नाही, जाय तू, जा. नाहीतर बघ मी काय करेन. जाय तू, जा. अगं भक्ती, काय चाललंय? काय करतेस तू? माझ्या आई गाडीमध्ये तिथे लटकेले होते. सई गप्प राहिला. मी गप्प तर आहे, मी कुठे काय बोलते. भक्ती, तू आज गोळ्या घेतल्या होत्यास का? गोळ्या घेतल्या तर तिला आपल्याला त्रास कसा देता येईल ना. गोळ्या नाही, 20 ते 20, कडू 20. विष? आई विष देणार आहे तुला? मी आई आहे तुझी. आई कसली? तू, सई आणि तो डॉक्टर सगळे कट रस्ते माझ्या विरुद्ध. सगळे मिळालेले आहात एकमेकांशी. आजी, आईला सांगत जा गं गोळ्या घ्यायला. एक दिवस मिळतो सुट्टीचा, त्यात सुद्धा शांतता मिळू देत नाही. अगं एक दिवसच सगळ्यांना सुट्टी असते, थोडस ऍडजस्ट करायला शिक. आणि काय कर भक्ती, तुला कोण तुझ्या विरुद्ध कोण कट रचतंय? मला माझी प्रगती बघवत नाही सगळ्यांना. तुझी प्रगती आणि आम्हाला बघवत नाहीये. अगं तुझ्यामुळे चांगली नोकरी गेली, घर गेलं, भाड्याच्या घरात येऊन राहतोय आपण. तुझ्यामुळे माझे बाबा मला सोडून गेले आणि माझं ठरलेलं लग्न सुद्धा मोडलं. सई शांत राहा जरा. आजारी आहे ना ती? सांगितलंय ना आपल्या डॉक्टरांनी. आजारी ती नाहीये, आजारी आपण आहोत. तू आजारी आहे, मी आजारी, सगळं घर आजारी. कंटाळा आलाय मला. भक्ती, आधी तू गोळ्या घे, बरं वाटेल तुला. आणि आम्हाला सुद्धा. नाही, मला नाही घ्यायचं गोळ्या. फेक सगळं, फेक खुर्ची, फेक गोळ्या, फेक सगळं फेकून दे. मारून टाक आम्हाला एकदाच. भक्ती, जरासं आई, का असं करतेस? हा गोळ्या देते. सगळं फेकून दे, मारून टाक एकदाच आम्हाला, म्हणजे शांतपणे जगशील तू. किती त्रास देणार आहे? किती त्रास देणार आहे तू भक्ती? अगं बोर्डात पहिली आली तीस ना, आता शिक्षण सोडलं, नोकरी सोडली, सगळं काही सोडलं. आणि नवऱ्याला सुद्धा सोडून गेलं. पत्रात एवढीशी सही सोडून गेली. म्हातारपणी खरं तर तू माझा आधार व्हायला हवा होता, पण पाहुणे सुद्धा यायला घाबरतात घरात. काय अवतार केला स्वतः आरशात बघ. 8-8 दिवस आंघोळ करत नाहीयेस तू. मला नाही आवडत अंघोळ करायला. मग काय आवडतंय तुला? मला एकटं राहायला आवडतं. तुम्ही सगळे सोडणार आहात का मला एकटं? अहो काय चाललंय तुमचं हे? माझा मुलगा अभ्यास करतोय, उद्या त्याची परीक्षा आहे. तुमच्या या वेडा भक्तीचा आवाज आमच्या घरापर्यंत येतोय. अहो वेडी नाहीये ती, आजारी आहे ती. वेड्यांच्याच डॉक्टरकडे दाखवताय ना तुम्ही तिला. मी तर ऐकलं तिथे तिला विजेचे शॉकही दिले जातात. मग वेडी नको म्हणू तर काय म्हणू तिला? ओ काकू, जास्त गरम होऊ नका, जरा थंड घ्या. मी काय म्हणते, तुम्ही हिला एका मांत्रिकाकडे दाखवा. तिला काहीतरी बाहेरचं असेल असे मला वाटतं. आमचं हे तर सांगत होते, गावाबाहेरच्या शिव मंदिरात एक मांत्रिक राहतात, ते खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही हिला तिच्याकडेच दाखवा. अहो काकू, याला मानसिकाची गरज नाही. हा एक मानसिक आजार आहे, हे वेट नाहीये. जसं माणसाला डायबिटीज, शुगर, बीपी हे त्रास होतात ना, तसाच याला स्किझोफ्रेनिया म्हणतात. याला मांत्रिकाची नाही तर उपचारांची गरज आहे. सगळं काही केलंय, सगळे उपचार केले, उपास तपास केला, व्रत केलं, बाहेरचं सुद्धा केलं, पण काही फरक नाहीये तिच्यात. आजकल के डॉक्टर को समझता क्या है? बोलते हैं बीमारी है। सब लोग आजकल पैसे के पीछे पड़े हुए हैं। नैतिकता नाम की कोई चीज बची ही नहीं है। असो, तुम्ही काय करायचं आणि काय नाही तो तुमचा प्रश्न आहे. पण तुमचा आवाज सुद्धा आमच्या घरापर्यंत यायला नकोय. माझ्या मुलाचा अभ्यास असतो, मला त्याला डॉक्टर बनवायचंय. समजतंय का तुम्हाला काही? चल भक्ती, अगं औषध घे. अजून किती त्रास देणार आहेस तू? आजी, तू थकत नाहीस का ग? आईला थकायची परवानगी नसते. अगं पण तुझं सुद्धा आता वय झालंय, तुला आरामाची गरज आहे. आराम मेल्यावरच. तू चहा पिणार आहेस का? हो, पण मी बनव. नको, तुलाही एकच दिवस सुट्टी असते. असू दे ग, बसा तुम्ही, मी बनवते. आई तू घेणार चहा? नको. चहा तयार आहे, फक्त गरम कर. आजी मी काय म्हणते, बोल. आपण डॉक्टर बदलायचे का? का ग? अरे या डॉक्टरांच्या उपचाराचा परिणाम दिसत नाहीये सध्या. मग दुसरा डॉक्टर? हो, माझ्या ओळखीचे एक डॉक्टर आहे, डॉक्टर अविनाश. मी त्यांच्याशी बोलले, आपण आईला इथे दाखवून देऊ त्यांना. तुला जसं बरं वाटतं तसं करूया, नाही प्रॉब्लेम. सही आणि ती काउन्सिलिंगला कसं प्रतिसाद देते आहे? काउन्सिलिंग? हो, काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशन, जिथे रुग्ण काउन्सिलरशी आपलं मन व्यक्त करतो आणि लवकर सुधारणा होते. अविनाश, खरंच माहित नव्हतं आम्हाला. हो, खरं तर काय आहे, या काउन्सिलिंगची गरज तुम्हाला देखील आहे.
आम्हाला काय झालंय? आता सतत या रुग्णाची काळजी घेत असल्यामुळे तुम्हालाही थकवा होऊ शकतो, तुम्हालाही चिडचिड होऊ शकते आणि त्याच्यामुळे तुम्हाला एक चिंता, भीती, उदास वाटू शकतं. तुमचंही कामात मन लागणार नाही आणि याच थकव्याला आम्ही केअर गिव्हर बर्नआउट असे म्हणतो. केअर गिव्हर बनाव. हो, कारण ह्या आजाराची दीर्घकाळ ट्रीटमेंट चालू असते आणि त्याच्यामुळे तुम्हाला चिडचिड होणं, मानसिकरित्या पार पाडणं स्वाभाविक आहे. चिडचिड आणि भांडण हे तर घरी चालूच असतं, पण ह्याच्यावर उपाय काय आहे? तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढणं तितकंच गरजेचं आहे आणि ज्या गोष्टी तुम्हाला आनंद देतात त्या तुम्ही स्वतः करायला हव्या. तुमचं मन शांत असेल तरच तुम्हाला रुग्णाची काळजी घेता येईल. पण अविनाश, आई बरी होईल ना? हो, आता ट्रीटमेंट चालू आहे. काही रासायनिक बदल असल्यामुळे या आजारासमोर जावं लागतं, पण हळूहळू आजार नियंत्रणात येऊ शकतो. पण कधीच बरा होत नाही असंच ना? नाही, वेळ लागेल, पण ह्या आजारामध्ये समोरच्या व्यक्तीला सत्य आणि भास हे लक्षात येत नाही. ट्रीटमेंटच्या मदतीने आपण हळूहळू त्या व्यक्तीला ही जाणीव करून देतो की सत्य काय आहे आणि भास काय आहे आणि हळूहळू जेव्हा त्या व्यक्तीला समजायला लागतं तेव्हा तो व्यक्ती आपल्या घरातले काम देखील करू शकतो, जॉब देखील करू शकतो. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, ह्या आजाराबाबतीत जो स्टिग्मा आहे तो बदलायला हवा. म्हणजे की डॉक्टर ट्रीटमेंट तर करणार आहे, पण आपण सुद्धा त्या व्यक्तीला प्रेम देणं गरजेचं आहे. एक असं प्रेम जे कुठल्याच अपेक्षेशिवाय नसणार, अनकंडिशनल लव्ह. थँक्यू डॉक्टर. आता काही महिन्यानंतर आई, छान काढलंस ते चित्र. खरंच हो. पण एक सांगू, मला अजूनही कधी कधी ते भास होतात, कधी कधी ते दिसते सुद्धा. पण आता मला कळालंय ते फक्त माझे भास होते. तो माझा आजाराचा एक भाग होता. आणि तुला माहितीये, मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिकले आता. भक्ती, चल आपण फिरायला जाऊया. हो आई, नक्की जाऊयात.